नमस्कार मंडळी. चला तर तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलंच असेल, तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळ आणि मिल्क पावडरपासून जबरदस्त अशी रेसिपी बनवतोय. रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. ही इतकी परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि कशा पद्धतीने बनवायची आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्यसुद्धा इथे मोजकंच लागणार आहे. तर कशा पद्धतीने ही रेसिपी बनवायची, चला जास्त वेळ न घालवता लगेच ही रेसिपी बनवायला सुरू करूया. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा, इथे आपण खोबऱ्याची पाठीमागचा काळा भाग जो असतो तो पोर्शन काढून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने पातळ इथे आपण ओला नारळ जो आहे तो कट करून घेतलेला आहे. तर तो नारळ आपला कट केलेला 1 कप भरलेला आहे. तर 1 कपासाठी किती मेजरमेंट लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण हा नारळ सुरुवातीला आपण थोडा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 1 लिटर दुधावरची मी साय जी आहे ते अशा पद्धतीने फेटून घेतलेली आहे. ही साय आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. साय घातल्यामुळे आपल्या बर्फीचं चं टेक्स्चर येतं. त्याचबरोबर आपली बर्फी एकदम मलाईदार लागते. त्यामुळे इथे आपल्याला फ्रेश दुधावरची असेल तेवढी साय इथे घालून घ्यायची आहे. तर आता इथे आपण सगळी साय जी आहे ते यामध्ये घालून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं दूधसुद्धा ॲड करू शकता साय कमी असल्यास. त्यानंतर याला पुन्हा एकदा छान असं स्मूथ आपण बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पांढरा शुभ्र आपला इथं बारीक असा किस तयार झालेला आहे नारळाचा. त्याचबरोबर क्रीमी टेक्स्चर आलं आहे, कारण आपण त्यामध्ये सायसुद्धा घातलेली आहे. तर इथे जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला एक थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे कढईला पूर्ण, म्हणजे आपलं भांडं जे आहे ते चोपडं होतं आणि त्यानंतर आपला नारळाचा किस जो आहे तो खाली लागणार नाही, चिकटणार नाही आणि त्यानंतर आपल्या बर्फीचा कलर जो आहे तो चेंज होणार नाही. पांढरा शुभ्र कलर राहण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं तूप जे आहे ते या कढईमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर जास्त प्रमाणात तूप वाटल्यास तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी थोडंसं तूप जे आहे ते काढून घेत आहे, तुम्ही पाहू शकता काढून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला कढई चोपडी करून घ्यायची, तूप अजिबात जास्त घालायचं नाही, कारण तूप जास्त घातल्यात बर्फी सेट होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे अगोदरच आपल्या नारळाला सुद्धा इथे छान तेल सुटतं. त्यामुळे कमी प्रमाणात तूप घालायचं आणि इथे आपण बनवून घेतलेलं नारळाचं किस जे आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये सिक्रेट जाणार आहे अर्धा कप मिल्क पावडर. याऐवजी तुम्ही 1 कपसुद्धा इथे मिल्क पावडर वापरू शकता. आणखीन सुंदर बर्फी लागते. पण हे सुद्धा प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे. याप्रमाणे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करायची काहीच गरज नाही, डायरेक्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे. मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखरेचा वापर केलेला असतो आणि त्यामुळे ती टाकल्यानंतर बरोबर या खोबऱ्यामध्ये किंवा नारळाच्या किस वल्ला असल्यामुळे त्यामध्ये पूर्ण मेल्ट होते. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे मिश्रण जे आहे ते खूप पातळ झालेलं आहे. तर आता हे बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पण यामध्ये आणखीन आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. तर आता याला सुरुवातीला थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया. जास्त वेळ आपल्याला याला लागत नाही. तर यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत. वेलची पावडरमुळे आपली बर्फी खायला खूप सुंदर लागते. आणि वेलची घातल्यानंतर सुद्धा थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे याला, तुम्ही पाहू शकता. कलर तर एकदम सुंदर आलेला आहे, अगदी खव्याचं टेक्स्चर याला येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्या गुठळ्या मोडत यामध्ये साखरसुद्धा घालून घेतलेली आहे. आपली अर्धा कप मिल्क पावडर होती, 1 कप आपला खोबरं होतं, त्यासाठी मी इथे पाव कप इतकी साखर घालून घेतली. त्यानंतर छान असं 5-7 मिनटासाठी हे बॅटर आपल्याला घट्ट करून घेतलेलं आहे. इथे डब्याला बटर पेपर लावला, बटर पेपरला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हे गरम जे मिश्रण आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर याला एकसारखं मी आता सेट करून घेणार आहे. तुम्हाला खूप मोठ्या कढईमध्ये खूप कमी दिसलं असेल, पण छान भरपूर प्रमाणामध्ये यापासून वड्या तयार होतात.
तर थोडंसं कुठल्याही भांड्याला याला तेल लावून याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे मी इथे चमच्याने पांगून घेत आहे, पण आता इथे मी पेल्याला जे आहे तर तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे सारण याला चिकटणार नाही आणि इझिली आपण याला व्यवस्थित एकसारखं सेट करून घेऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता आता मी याला याच पद्धतीने एकसारखं चौकोनी आकारामध्ये पसरवून घेणार आहे, म्हणजे आपल्या वड्याचा आकारसुद्धा छान असा चौकोनी येतो आणि मस्त दाणेदार खव्याच्या ज्या प्रकारे आपण वड्या बनवतो तशा वड्या इथे तयार होतात। त्यानंतर इथे पिस्त्याची थोडीशी काप घेतलेली आहेत, इथे यावरतून टाकायचे आहे, म्हणजे आपली बर्फी दिसायला सुद्धा आकर्षक दिसते। आणि ही बर्फी आपल्याला अर्ध्या तासासाठी सेट करून घ्यायची आहे। अर्ध्या तासामध्ये परफेक्ट अशी बर्फी सेट होते, जास्त वेळ लागत नाही, अर्ध्या तासामध्ये अगदी परफेक्ट होते। त्यानंतर आपण पिस्त्याचे काप घातलेत, हे आपल्याला व्यवस्थित बर्फीमध्ये सेट करून घ्यायचे आहे, नाहीतर ते पडतील। तर त्यामुळे आपल्याला गरम मिश्रण आहे तोपर्यंतच हे सेट करून घ्यायचे आहे आणि छान अशी आपली बर्फी सेट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता ही बर्फी सेट होण्यासाठी आपण याला अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत। सेट करून घेतली, त्यानंतर थंड होण्यासाठी अर्धा तास ही बर्फी ठेवली होती आणि आता व्यवस्थित थंड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता तुम्ही ह्याच डब्यामध्ये सुद्धा याच्या वड्या पाडू शकता, पण व्यवस्थित वड्या पाडण्यासाठी डब्यामधून मी बटर पेपरसह ही बर्फी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली बर्फी किती सुरेख सुंदर अशी झालेली आहे। कलरही छान आलेला आहे, पांढरा शुभ्र मस्त कलर आला आहे, त्याचबरोबर बर्फी दिसता क्षणी रसरशीत झालेली आहे। आता ह्या बर्फीला आपल्याला कापून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता। मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेणार आहे। तर मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। जर तुम्ही गरम मिश्रणाच्या वड्या पाडायला गेलात तर मग मात्र तुमच्या वड्या ज्या आहेत ते तुटू शकतात, त्याचबरोबर आपल्या चाकूला सुद्धा जे मिश्रण आहे ते चिकटतं, त्यामुळे बऱ्यापैकी आपण इथे वड्या पाडण्या अगोदर थंड करून घेतलेलं आहे आणि इथे चौकोनी आकारामध्ये आपण अशा पद्धतीने ह्या वड्या पाडून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीचे काप करून घेतले। आता चौकोनी आकाराच्या वड्या करण्यासाठी पुन्हा एकदा अशा पद्धतीने कट करून घेत आहे। अगदी इझिली आणि सहज आपण याच्या वड्या पाडू शकतो। प्रत्येक वडी पाडत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला चाकू जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो बर्फीमध्ये अडकतो, त्याचबरोबर मग बर्फीचा शेप जो आहे तो बिघडतो। तर इथे छान असं बर्फीचं आपलं कट करून झालेली आहे आणि सुंदर सुरेख अशी बर्फी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मावा बर्फीसारखी ही बर्फी लागते, खायला सुद्धा कळणार सुद्धा नाही की ही नारळ आणि मिल्क पावडरपासून बनवलेली बर्फी आहे। म्हणून तुमच्या भावाला सुद्धा तुमच्या हातची अशी मस्त रसरशीत बर्फी बनवून द्या। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। रक्षाबंधन येत आहे, प्रत्येकीने आपल्या भावासाठी अशा पद्धतीची नक्की बर्फी बनवा आणि खायला द्या, खरंच तुमचं कौतुकच होणार आहे। तर त्यानंतर छोटूसा नारळाचा एक इथे वरच्या सालाचा जो आहे तो तुकडा निघला होता आणि तो इतका आकर्षक दिसला मला, तर म्हटलं चला मस्त यामध्ये वडी मांडायची आणि छान एन्जॉय करायची। मी तर यामध्येच वडी घेऊन खाल्लेली आहे आणि खूप सुबक दिसत होती। तुम्ही पाहू शकता आपल्या वडीचा कलर किती सुरेख आलेला आहे। भेटूया नवीन एका रेसिपी